Hello everyone, welcome back on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that the icebreaker part and as well as paragraph wise explanation of 12th standard lesson number 1.8, that is voyaging towards excellence. Voyaging towards excellence means in Marathi उत्कृष्ट किंवा सर्वोत्तम गोष्टीकडे वाटचाल करणे. नाउ सी आइसब्रेकर पार्ट ऑफ गिवन लेसन. सी फर्स्ट क्वेश्चन. देयर आर डिफरंट वेज टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर फॉर डिफरंट पर्पजेस. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मॅच द वर्ड्स गिवन इन टेबल ए विथ देअर मीनिंग इन टेबल बी. म्हणजेच काय, तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा उद्देशासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडता आणि तुमच्या पार्टनरसोबत किंवा सहकार्यासोबत तुम्ही चर्चा करून खाली दिलेल्या ए कॉलममधील वर्ड्स हे बी कॉलममधील मिनिंगसोबत मॅच करायचे आहेत. मग पहा, ए कॉलममध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि बी कॉलममध्ये त्याचे मिनिंग दिलेले आहे. सी फर्स्ट ए क्रूज म्हणजे काय, समुद्र पर्यटन. आणि बी कॉलममध्ये त्याचा आन्सर आहे पॉईंट नंबर 7, ए जर्नी ऑन ए बोट ऑर शिप टू ए नंबर ऑफ प्लेसेस. दिस इज द आन्सर. नाव सी ए कॉलममधला सेकंड बी एक्सपेडिशन म्हणजेच काय, विशिष्ट अशा हेतूने केलेला प्रवास. आणि याचा मिनिंग बी कॉलममधला येतो पॉईंट नंबर 6, ए जर्नी एस्पेशली बाय ए ग्रुप ऑफ पीपल फॉर ए स्पेसिफिक पर्पज. हे त्याचा मिनिंग आहे. नाव सी नेक्स्ट सी पॉईंट कॅम्प म्हणजे काय, तात्पुरता केलेला मुक्काम. आणि त्याचा मिनिंग बी मधला काय होतो पॉईंट नंबर 5 पहा, ए प्लेस युजली अवे फ्रॉम अर्बन एरियाज वेअर टेंट्स आर इरेक्टेड फॉर शेल्टर. त्याचा हा मिनिंग आहे. नाव सी नेक्स्ट पॉईंट डी ट्रिप. आणि या ट्रिप वर्डचा बी कॉलममधला मिनिंग येतो थर्ड पॉईंट पहा, ए ब्रीफ प्लेजर आउटडोअर व्हिजिट. म्हणजेच काय, ट्रिप म्हणजे सहल आणि त्याचा मिनिंग थर्ड पॉईंट आहे ए ब्रीफ प्लेजर आउटडोअर व्हिजिट. नाव सी नेक्स्ट पॉईंट ई एक्सकर्जन म्हणजेच काय, जवळची सहल किंवा ठराविक हेतूसाठी केलेला प्रवास. आणि त्याचा मिनिंग येतो बी पॉईंटमधला चौथा, ए शॉर्ट जर्नी टू ए प्लेस विथ ए पर्टिक्युलर पर्पज. हा त्याचा मिनिंग आहे. नाव सी नेक्स्ट पॉईंट नंबर एफ पिकनिक. आणि या पिकनिकला बी कॉलममधला मिनिंग येतो सेकंड पॉईंट, ए शॉर्ट व्हिजिट टू ॲन आउटडोर प्लेस वेअर पीपल सेलिब्रेट एन्जॉय अँड ईट मील्स. त्याचा मिनिंग आहे. नाव सी लास्ट पॉईंट ए कॉलममधला लास्ट जी व्होयाज म्हणजे काय, जलप्रवास. आणि याचा मिनिंग येतो बी कॉलममधला फर्स्ट, ए लॉंग जर्नी ऑन ए शिप. हे त्याचा मिनिंग आहे. नाव सी क्वेश्चन सेकंड, डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब. म्हणजेच काय, तुमच्या पार्टनर किंवा सहकार्यासोबत चर्चा करावं खाली दिलेल्या वेब डायग्राममधील कॉलम पूर्ण करायचे आहेत. पहा मग काय दिलेलं आहे, क्वालिटीज रिक्वायर्ड फॉर एक्सेलन्स. म्हणजेच काय, उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी हवे असणारे गुणधर्म आपल्याला लिहायचे आहेत. त्यांनी ऑलरेडी 2 दिलेले आहेत. फर्स्ट आहे विजन आणि दुसरा आहे हार्डवर्क. अशा प्रकारे आपल्याला इतर गुणधर्म त्या खालील कॉलममध्ये लिहायचे आहेत. पहा सेकंड क्युरियासिटी म्हणजेच काय, कुतूहल किंवा जिज्ञासा. हा त्याच्या क्वालिटीज आहे किंवा गुणधर्म आहे. अशा प्रकारे आणखी आपले लिहायचे आहेत. त्याच्या खालच्या कॉलममध्ये लिहायचं आहे रॅशनॅलिटी म्हणजेच तर्कशक्ती. नेक्स्ट पॉईंट आहे ह्युमिलिटी म्हणजेच नम्रपणा किंवा विनम्रता. नेक्स्ट पॉईंट इक्वॅलिटी म्हणजेच समानता. नेक्स्ट पॉईंट ह्युमॅनिटी म्हणजे दयाळूपणा किंवा मानवता. आणि टीमवर्क एकसंगता. हे त्याचे पॉईंट्स आहेत. कशाचे, हे क्वालिटीज आहेत उत्कृष्टता किंवा उत्कृष्ट गोष्ट साध्य करण्यासाठी. हे झालं
icebreaker part. Now we see the paragraph wise explanation. Here, before starting paragraph wise explanation of given lesson, we see short information about writer Achyut Godbole. Here, Achyut Godbole is a prolific writer, well known for his writings in Marathi and English. In this autobiographical sketch, he narrates his journey from a middle class schoolboy in Solapur to a successful chief executive to a famous writer. He tells us what is needed for success and the ways to achieve it through the given lesson. Now see page number 78. See first paragraph. I had a very simple upbringing. We were lower middle class family. Our 300 square feet house did not even have basic amenities such as fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove, leave alone an air conditioner or a car. It was only when I entered the college that I got a watch and we got a dining table and a gas stove at home. म्हणजेच काय, लेखक अच्युत गोडबोले हे सोलापूर या शहरात मूळ रहिवासी असून ते सांगतात की त्यांचे म्हणजेच लेखकांचे बालपण हे अतिशय साध्या पद्धतीने सिंपल वातावरणात गेलेले आहे आणि लेखकांचे कुटुंब हे मध्यमवर्गीय कुटुंब होते. त्यामुळे लेखक पुढे सांगतात की त्यांची परिस्थिती सामान्य असल्यामुळे AC किंवा कार घेणे तर दूरचीच गोष्ट होती. नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमीच्या वापरातील फॅन, फ्रीज, गीझर, गॅस व डायनिंग टेबल या गोष्टी देखील त्यांना कधी मिळाल्या नव्हत्या ते लहान असताना. आणि लेखकांच्या घरात ज्यावेळेस ते कॉलेजला गेले त्यावेळेस त्यांना वॉच म्हणजेच घड्याळ घेतलेले होते व लेखकांच्या घरी त्याच वेळेस गॅस स्टोव देखील आणलेला होता आणि डायनिंग टेबल देखील त्यांच्या घरी आणलेला होता ज्यावेळेस ते कॉलेजला जात होते. पहा पुढे नेक्स्ट पॅराग्राफ. नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड ए रिच चाइल्डहूड. म्हणजेच काय, असे असले तरी सांस्कृतिकदृष्ट्या लेखकांचे बालपण हे खूप समृद्ध होते. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट used to visit our home and for hours I could listen to the discussion about poetry and literature in Marathi and English. They used to talk about Keshav Sut, Mardekar, Shakespeare, Charles Dickens and Thomas Hardy. I did not fully understand their discussion in depth, but I was इमेन्सली इम्प्रेस्ड. म्हणजेच काय, या पॅराग्राफमध्ये लेखक अच्युत गोडबोले सांगतात की विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्यासारखे अनेक महान कवी लेखक अच्युत गोडबोले यांच्या घरी येत असायचे आणि घरी आल्यानंतर मराठी, इंग्रजी, कविता आणि लिटरेचर म्हणजे साहित्य याविषयी ते चर्चा करत असायचे व ते सर्वजण केशवसूत, मार्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्सन यांच्याबद्दल चर्चा करायचे किंवा बोलत असायचे. या सर्व चर्चा लेखक अच्युत गोडबोले यांना समजत नसत, परंतु ते ही चर्चा ऐकून भारावून जात असायचे. नाउ सी नेक्स्ट पॅराग्राफ. वी ऑल्सो वेआर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जशराज visit our place and talk about Indian music till night or sometimes dawn. This is how and why I developed my interest in literature and music during my school days. I did not and even today don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. म्हणजेच काय, लेखक अच्युत गोडबोले हे या पॅराग्राफमध्ये आपल्याला सांगतात की कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जशराज ही मंडळी लेखकांच्या घरी
कायम येत असायची व रात्री उशिरापर्यंत किंवा कधीकधी पहाटे सकाळी लेटपर्यंत उशिरापर्यंत भारतीय संगीताबद्दल चर्चा करत असायचे. आणि या सर्व महान कवींच्या घरी येण्याने किंवा त्यांच्या सहवासामुळेच लेखक अच्युत गोडबोले यांच्या मनामध्ये साहित्य व संगीत याविषयीची आवड किंवा गोडी निर्माण झालेली होती. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात त्यांना संगीतामधील ग्रामर म्हणजेच व्याकरण हे लहान होते त्यामुळे समजत नसायचे व आत्ता देखील त्यांना ते बऱ्यापैकी समजत नाही. परंतु लहानपणीपासून लेखक अच्युत गोडबोले यांना संगीत व साहित्याबद्दल आवड किंवा गोडी निर्माण झालेली होती. पहा पुढे, मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट आवर होम वेअर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग्स, स्कल्पचर्स एक्सेट्रा. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट वॅन गोग, मोझार्ट अँड मायकेल एंजेलो एक्सेट्रा. इट वॉज बिकॉज ऑफ सच ए मिलिव्ह अराउंड मी दॅट. लेखक सांगतात की त्यांच्या घरामध्ये साहित्य, संगीत व चित्रकला, शिल्पकला या विषयावरती कायम चर्चा होत असायची आणि त्या चर्चेतूनच लेखकांना व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकेल एंजेलो यांच्याबद्दलच्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. पुढे पहा, आय हॅड फर्म बिलीव्ह विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली if not more important in our lives than science or technology. I had learned from my childhood that money does not mean everything in life. It is necessary, but if at all there is something which enriches our lives and puts meaning to our existence, it is the art, music and literature. आणि लेखक अच्युत गोडबोले हे सांस्कृतिक किंवा कलात्मक वातावरणात राहिल्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान हे इतकेच कलेला देखील महत्त्वाचे आहे हे त्यांना समजले होते व त्यांचा असा विश्वास देखील झालेला होता. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात की आयुष्यात पैसा हा सर्वस्व नसतो. जीवन जगण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, परंतु आयुष्य सुंदर किंवा समृद्ध बनवण्यासाठी संगीत व साहित्याची देखील आपल्याला आवश्यकता भासते असे लेखक आपल्याला सांगतात. पहा पुढे, दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. इन फॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट्स. हाऊ एव्हर आय डिड नॉट स्टडी them only for scoring maximum marks in the examinations. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात की त्यांना कला क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली म्हणजे असे नाही की त्यांना गणित किंवा विज्ञान या विषयाबद्दल आवड नाही. किंबहुना त्यांना गणित व विज्ञान हे विषय म्हणजेच लेखकांना खूप आवडतात आणि लेखकांनी गणित व विज्ञान या विषयाचा अभ्यास परीक्षेपुरता किंवा मार्क मिळवण्यापुरता न करता त्या विषयातील उपजत सौंदर्य जाणून घेण्यासाठी केलेला होता किंवा ते करत असायचे. पुढे पहा, आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिजंट. आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th standard. When I was in the 7th, not to show off but just because I used to get involved in solving them. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात की त्यांना म्हणजेच लेखकांना न्यूटनचा मोशनचा लॉ हा सुंदर वाटतो, तर पायथागोरसचा सिद्धांत देखील त्यांना आकर्षक वाटतो. लेखक ज्यावेळी 7वी इयत्तेत होते तेव्हा ते 9th स्टँडर्डचं म्हणजे 9व्या इयत्तेमधील भौतिकशास्त्र व गणिताचे प्रश्न सोडवत असायचे आणि ते प्रॉब्लेम्स सोडवण्यात ते खरोखरच गुंतून जात असायचे. मोस्ट एलिजंट म्हणजेच सर्वात आकर्षक पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व करायला त्यांना आवडायचे. पुढे पहा, ऑब्वियसली these problems were not a part of the curriculum, but I enjoyed the whole process. This attitude of looking beyond marks or examinations
and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude, which come handy when I appeared for my IIT entrance, that is JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. म्हणजेच काय, लेखक सांगतात की 7वीमध्ये असताना 9वीचे प्रॉब्लेम सॉल्व करणे हे त्यांच्या अभ्यासक्रमातील भाग नव्हता, परंतु त्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेण्याचे त्यांना आवडत असायचे. प्रत्येक गोष्टीकडे फक्त परीक्षेच्या दृष्टीने न पाहता आव्हानात्मक प्रश्नांचे निराकरण करण्यात लेखकांना आनंद मिळायचा आणि त्यामुळेच लेखकांना प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड म्हणजेच समस्या निराकरण वृत्ती जोपासण्यासाठी मदत झालेली होती. व या ॲटिट्यूडमुळे लेखकांना IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देण्यासाठी मोठा फायदा झालेला होता. पुढे पहा, I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only a few times. I stood 16th in the SSC board. At that time, this examination was for the whole of Maharashtra, including Nagpur. And I stood first in the university in all subjects put together. आणि लेखक अच्युत गोडबोले यांना ते शिक्षण घेत असताना फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड म्हणजे 1ली ते 8वीपर्यंत मॅथ्स सब्जेक्टमध्ये 100% गुण मिळालेले होते. आणि लेखकांनी त्यावेळी SSC बोर्ड एक्झाम दिली होती आणि त्यावेळी लेखकांचा बोर्ड एक्झाममध्ये 16वा क्रमांक आलेला होता. तसेच लेखकांनी सर्व सब्जेक्टमध्ये विद्यापीठात म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवलेला होता. पुढे पहा, दोज डे यू कुड गेट ॲन ॲडमिशन इन टू IIT विदाउट द एंट्रान्स टेस्ट. कोणती एंट्रान्स? JEE. इफ यू हॅड सेक्युअर्ड द फर्स्ट रँक in the university, therefore I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. But nobody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. Therefore I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. आणि लेखक सांगतात की त्या काळी लेखक शिक्षण घेत असताना जर का तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर असाल तर तुम्हाला विदाऊट एंट्रान्स टेस्ट म्हणजेच JEE ही एक्झाम न देता IITमध्ये प्रवेश मिळत असायचा. परंतु ही गोष्ट लेखकांना माहीत नव्हती. त्यासोबत सोलापूरमधील कोणत्याही व्यक्तीला ती गोष्ट माहीत नव्हती. त्यामुळे लेखक हे युनिव्हर्सिटी टॉपर असून देखील त्यांना JEE ही एंट्रान्स टेस्ट द्यावी लागली आणि त्या एक्झाममध्ये त्यांना चांगले यश देखील मिळालेले होते. पहा पुढे, आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 storied. मुंबई however was full of skyscrapers. At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. म्हणजेच काय, लेखक अच्युत गोडबोलेंना IITमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर फार आनंद झालेला होता, परंतु तो आनंद फार काळ राहिलेला नव्हता. कारण लेखकांचे शिक्षण हे सोलापूर येथे झालेले होते व त्या काळी सोलापूरमध्ये त्यांनी 3rd फ्लोअरपेक्षा जास्त मोठी बिल्डिंग कधीही पाहिलेली नव्हती. आणि लेखकांनी IIT मुंबई येथे प्रवेश घेतल्यानंतर तेथील प्राध्यापक व स्टुडंट्स हे इंग्लिशमध्येच कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण करायचे आणि हे तेथे गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस खूपच त्यांना वाईट गेलेले होते, त्यांना इंग्लिश समजत नसल्यामुळे. पुढे पहा, आय हॅड my entire education in Marathi. My spoken English was quite pathetic. Not only did I have a very weak vocabulary,
but my pronunciation also was terrible and my construction of English sentences very awkward to say the least. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. आणि लेखक अच्युत गोडबोले यांचे संपूर्ण एज्युकेशन हे मराठी मीडियममधून झालेले होते आणि त्यामुळे त्यांची इंग्लिश बोलण्याची पद्धत फार वाईट होती. IIT मुंबई येथे प्रवेश घेतल्यानंतर लेखकांची इंग्लिश लँग्वेज ही खराब होतीच, त्यासोबत इंग्लिशमधील त्यांचे उच्चार प्रोनाऊन्सिएशन देखील खराब होते. त्यांची रचना देखील अतिशय भयंकर होते आणि भाषेच्या कारणामुळे लेखकांना IIT मुंबई येथे प्रवेश घेतल्यानंतर फार एकटे आणि भीतीदायक वाटत होते. लेखक अच्युत गोडबोले यांनी इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड बाळगला होता आणि त्यामुळे लेखकांना मुंबई व IIT कॉलेज सोडून परत रिटर्न सोलापूरमध्ये यावे असे वाटत होते. पुढे वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द hostel sipping tea when a senior guy come and sat on the chair adjacent to me. He was a convent educated guy with a fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. या पॅराग्राफमध्ये लेखक अच्युत गोडबोले ते IIT मुंबई येथे शिक्षण घेत असताना घडलेला प्रसंग सांगतात. एके दिवशी लेखक हे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पित असताना त्यांच्या शेजारी चेअरवरती त्यांचा सिनियर जो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला होता तो येऊन बसला होता. आणि पुढे पहा, ही वॉज ए बीट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स in just about every sentence or everything that I said. After about 5 minutes, he walked away after insulting me. आणि लेखकांच्या शेजारी बसलेला त्या सिनियर हा थोडासा गर्विष्ठ स्वभावाचा होता आणि त्याचे इंग्रजी हे चांगले असल्यामुळे लेखकांनी त्याच्यासोबत बोललेल्या प्रत्येक सेंटेन्समध्ये तो मिस्टेक काढायचा व साधारणपणे 5 मिनिटाच्या लेखकांसोबतच्या संवादानंतर लेखकांचा अपमान करून तो निघून गेलेला होता. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट ॲज इट इज आय वॉज फीलिंग क्वाईट डिप्रेस्ड अँड डिफरंट अँड दिस इन्सिडंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली wanted to run away to Solapur that very moment. However, it was only my self-esteem which stopped me. आणि त्या सिनियर मुलासोबत लेखक अच्युत गोडबोले यांच्या संभाषणानंतर त्यांना आलेल्या वाईट अनुभवावरून आणि त्या मुलाच्या वर्तनावरून लेखकांना खूप अपमानित झाल्यासारखे वाटले होते आणि इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडामुळे अधिकच लेखक हे निराश झालेले होते. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर ते दुःखी झाले आणि तेथे लेखकांना खूप अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे लेखकांना ते कॉलेज सोडून व IIT कॉलेज सोडून व मुंबई सोडून त्यांच्या स्वतःच्या घरी सोलापूरला येऊ वाटत होते, परंतु त्यांचा सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानामुळे ते तेथे थांबलेले होते. पुढे पहा, suddenly a feeling of determination and strength come over me and gripped me despite hailing from Solapur. If I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. आणि या सर्व गोष्टी घडत असताना अचानक लेखकांच्या मनात असा विचार आला की ते स्वतः सोलापूर येथील असून देखील स्कूलमध्ये किंवा IIT मध्ये मॅथ्स विषयात अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले असतील तर त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट आहे. आणि
ते असल्यामुळेच ते तिथपर्यंत पोचलेले आहेत असं त्यांच्या मनामध्ये विचार आला होता. पुढे पहा, व्हाय शुड आय गिव्ह अप, मी का हे शहर सोडून जाऊ किंवा हे कॉलेज सोडून जाऊ. अँड दॅट टू फॉर ए सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आणि लेखक सांगतात की त्यांच्यात सर्व गोष्टी करण्याची क्षमता असताना का मी IIT कॉलेज सोडून सोलापूरला जाऊ आणि इंग्रजीसारख्या क्षुल्लक कारणासाठी जाणे हे एक प्रकारचे मूर्खपणाचे लक्षण ठरेल. व त्यावेळी लेखकांनी ठरवले की हार न मानता लढा द्यायचा व IIT कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करायचे. पुढे पहा, ॲज आय क्लिम्बड द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. नॉर्मली most of us who are educated in vernacular languages such as Marathi think in Marathi before speaking in English, translate it in English, and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. आणि एके दिवशी लेखक अच्युत गोडबोले हे IIT कॉलेज मुंबई येथील हॉस्टेलच्या रूमच्या पायऱ्या चढत असताना त्यांच्या मनात विचार आला की बहुतेक जण हे मराठी भाषेतूनच विचार करतात व नंतर त्याचे इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करतात आणि केलेले भाषांतर हे अतिशय विचित्र किंवा मोडके तोडके शब्दात मांडतात किंवा बोलतात. पुढे पहा, आय हॅड डिसाइडेड दॅट आय वूड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. I wanted to achieve excellence. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. Whether I would succeed in this or not, I always set my aims high. In this case, too, I wanted to speak excellent, एलिजंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आणि हॉस्टेलच्या रूमच्या पायऱ्या चढत असताना लेखकांनी ठरवले की इंग्रजी भाषेमध्ये उत्कृष्टता तर मिळवायचीच आणि त्यासोबत लेखकांना लहानपणीपासून उच्च ध्येय ठेवायची किंवा गाठायची सवय होती आणि त्यामुळे त्यांनी फक्त इंग्रजी भाषा शिकण्याचे ध्येय न ठेवता त्यामध्ये उत्कृष्टता किंवा नैपुण्य मिळवण्याचे ठरवले होते. पहा पुढे, द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट reading English newspaper and English novels. I studied etymology and phonetics and studied the roots of words and how to pronounce them. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. आणि इंग्रजी भाषा प्रभावीपणे शिकण्यासाठी किंवा बोलण्यासाठी लेखकांनी सर्वप्रथम इंग्रजी वर्तमानपत्रे वाचायला सुरुवात केलेली होती आणि काही इंग्रजीमधील नॉवेल्स म्हणजेच कादंबरी देखील त्यांनी वाचायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे त्यांनी इंग्रजी वाचण्याची सुरुवात केली होती आणि ते आरशासमोर उभे राहून इंग्रजीमध्ये स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातील स्वतःचे दोष म्हणजेच मिस्टेक्स शोधायचे आणि त्या मिस्टेकमध्ये चेंजेस करून त्यामध्ये सुधारणा करायचे. पहा पुढे, इट टूक अबाउट 9 to 10 months बाय विच टाईम आय स्टार्टेड फीलिंग क्वाईट कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश ॲट लेंथ विथ एनीबडी. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड and I started feeling at home in my hostel. In my future career, out of 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. म्हणजेच काय, लेखकांना इंग्रजीमध्ये इतरांशी संवाद किंवा भाषांतर करणे इतपत इंग्रजी शिकण्यासाठी अंदाजे 9 ते 10 महिने कालावधी लागलेला होता आणि लेखकांनी भीती नाहीशी होण्यासाठी
खूप अतोनात प्रयत्न केले होते आणि त्यांची भीती नाहीशी झालेली होती आणि त्यामुळे लेखकांना हॉस्टेल देखील आता घरासारखे वाटू लागलेले होते आणि लेखकांनी 32 म्हणजे 32 वर्ष आय टी इंडस्ट्रीजमध्ये काम केलेले होते आणि आय टी इंडस्ट्रीजमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले होते. पुढे पहा. ॲट IIT I got fairly good marks in my first 2 years. However, a very important thing happened while I was in my third year. I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students or researchers or professors from IIT, TIFR and BARC. They included top ranking students from IIT, visiting professors in American universities and very renowned mathematicians in the world and so on. आणि लेखकांना IIT मुंबई येथे शिक्षण घेत असताना फर्स्ट अँड सेकंड इयरमध्ये अतिशय चांगले मार्क्स मिळालेले होते आणि लेखक हे थर्ड इयरला असताना लेखकांचा संपर्क हा IIT मधील म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील TIFR मधील म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर TIFR आणि TIFR मधील आणि BARC म्हणजेच भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर येथील काही संशोधक हुशार विद्यार्थी व प्राध्यापकांशी त्यांचा संबंध आलेला होता. पहा पुढे. आय वॉज instantaneously attached to this group. This friendship had a lasting impact on my life. Until that time I used to consider myself somewhat intelligent. However, after I met my friends in our group, I come to know what real brilliance meant and I realized where I stood. आणि लेखक हे संशोधक किंवा प्राध्यापक व हुशार विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये आकर्षित झालेले होते आणि त्यांच्या सोबत राहून किंवा सहवासामध्ये राहून लेखकांच्या आयुष्यावर अतिशय चांगला परिणाम घडून आलेला होता आणि लेखकांना त्यांच्या सोबतच्या सहवासातून खरी बुद्धिमत्ता म्हणजे काय असते ते त्यांना समजलेले होते. पहा पुढे. आय वॉज ॲक्च्युअली ऑल्सो व्हेरी लकी दॅट आय कम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ. लेटर इन माय लाईफ व्हेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पाटणी टू स्टार्ट इन्फोसिस, I started heading Patni's software division, occupying the same chair. My head office was in Cambridge, Massachusetts, USA, very near Boston. आणि लेखक हे स्वतःला खूप लकी समजतात कारण ते अशा विद्वान लोकांच्या सहवासात आलेले होते. आणि त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये श्री नारायण मूर्ती यांनी पाटणी ही कंपनी सोडून स्वतःची इन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. तेव्हा त्या पाटणी या कंपनीत नारायण मूर्ती यांच्या ठिकाणी त्या पोस्टवर लेखक अच्युत गोडबोले यांनी काही काळ जॉब केलेला होता आणि तेथे लेखकांनी सॉफ्टवेअर विभाग प्रमुख या पदावर देखील काम केलेले होते व काम करत असलेल्या पाटणी कंपनीचे मुख्यालय हे अमेरिकेतील बोस्टन शहराजवळील केम्ब्रिज मॅसेच्युसेट्स येथे होते. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT in America. I had to visit the US every few months in those days. I used to visit MIT during lunchtime to meet my friends. There one could see a couple of Nobel laureates at the dining table. If you walked for an hour
फ्रॉम देअर यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. आणि लेखक जॉब करत असलेल्या पाटनी कंपनीचे मुख्यालय हे अमेरिकेत असल्याने लेखकांना नेहमी अमेरिकेतला जाणे येणे असायचे, जावे लागायचे. आणि MIT कॉलेजमधील लेखकांच्या फ्रेंड्सला भेटण्यासाठी लंच टाईममध्ये ते लेखक त्यांना भेटण्यासाठी जात असत. आणि तेथे गेल्यानंतर त्यांना जेवणाच्या टेबलवर 1 ते 2 नोबेल पारितोषिक विजेते व्यक्ती किंवा कपल्स त्यांना नक्की भेटायचे. आणि त्या ठिकाणापासून अंदाजे 1 तास पुढे चालत गेल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाजवळील हार्वर्ड स्क्वेअर ह्या ठिकाणापर्यंत ते पोचू शकत असायचे. पुढे पहा. I used to visit both of these universities and could talk to a number of Nobel laureates. During these years, I traveled a lot to US, Europe, Japan and Australia and could meet a number of great thinkers and management guru such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahlad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP/IP, which is the basic protocol of internet. Here TCP means transmission control protocol and IP means internet protocol. पहा, लेखक अच्युत गोडबोले हे अमेरिकेत जॉबला असताना तेथील हार्वर्ड युनिव्हर्सिटीला व MITला ते भेट द्यायचे आणि त्यामुळे तेथील अनेक नोबेल पुरस्कार विजेत्यांशी त्यांचा संपर्क यायचा. आणि लेखकांनी अमेरिकेप्रमाणेच युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये पुष्कळदा प्रवास केलेला आहे. व इंटरनेट प्रोटोकॉलचे जनक असलेले अल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद, टॉम पीटर्स यांच्यासारख्या महान सायंटिस्टला देखील भेटण्याचा त्यांना योग आलेला होता. पहा पुढे. ऑल दीज डिस्कशन्स विथ दीज ग्रेट ब्रॉडनड माय हॉरिझॉन अँड माय एम्स अँड वर्ल्ड व्ह्यू बिकम ग्लोबल. इट थॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू achieve a lot in life. The lesson in humility and hard work as well as passion for excellence was going to play a very important and vital role in my life. आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी थोर लेखकांसोबत केलेल्या चर्चांमुळे त्यांचे विचार व कल्पनाशक्ती ही विस्तारलेली होती व त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला होता. आणि त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी ही वैश्विक पद्धतीची बनलेली होती. आणि त्यासोबत थोर व्यक्तींच्या सहवासामुळे लेखक अच्युत गोडबोले हे ह्युमिलिटी म्हणजेच नम्रतापूर्वक वागायला देखील शिकलेले होते. पहा पुढे. कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, माय फ्रेंड्स वेअर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी, but they were very well read. They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, archaeology, political science, etc. Our group was interested in all of these branches apart from all the fine arts such as music, literature, painting. In short, our group was interested in almost anything under the sun which concerned human life and existence. आणि लेखक अच्युत गोडबोले यांचे IIT मुंबई येथील कॉलेजमधील फ्रेंड्स हे बुद्धिवान तर होतेच, त्यासोबत ते विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयात देखील पारंगत होते. आणि लेखक सांगतात की थोडक्यात सांगायचे झाले तर सर्व फ्रेंड्स हे पृथ्वीवरील सूर्याच्या खाली येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये पारंगत होते, त्यांना सर्व गोष्टींचे नॉलेज होते. पहा पुढे. आय वॉज immediately attracted to the group and developed immense
and deep interest in all these branches of knowledge. None of these subjects were part of our curriculum at IIT. But again, I never studied for scoring marks in any examination. Here was a sea of knowledge in front of me, which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. आणि लेखक अच्युत गोडबोले हे IIT-मधील सर्व गुण संपन्न अशा फ्रेंडच्या सहवासात राहून त्यांना सर्व गोष्टीविषयीमध्ये नॉलेज होते आणि त्याविषयी त्यांना इंटरेस्ट म्हणजेच आवड देखील निर्माण झालेली होती. आणि लेखकांनी त्यांच्या लाईफमधील कोणत्याही परीक्षेचा अभ्यास हा फक्त मार्क्स मिळवण्यासाठी केलेला नव्हता. आणि लेखकांच्या समोरील नॉलेजचा सी म्हणजे ज्ञानाचा सागर किंवा समुद्र हा फक्त त्यांना IIT एक्झामपुरता उपयोगी नव्हता, तर तो जीवनातील येणाऱ्या सर्व परीक्षा किंवा प्रॉब्लेमसाठी तो उपयोगी ठरणार होता, असे इथे लेखक आपल्याला आवर्जून सांगतात. पुढे पहा, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम ए मास्टर ऑर ॲन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स, बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी to understand at least the basic principles of most of these subjects. Any of us could easily top the GRE means graduate record examination and migrate to the US. However, that thought never even touched our minds. To understand the world and how it works and serving India, her people was far more important to us. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात की सर्व विषयामध्ये नैपुण्य प्राप्त करणे हे फार अवघड गोष्ट आहे, परंतु लेखकांच्या मते कमीत कमी सर्व विषयातील किमान मूलभूत तत्त्वे समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि लेखकांचे IIT-मधील फ्रेंड्स हे GRE एक्झाममध्ये यश प्राप्त करून अमेरिकेत सेटल होऊ शकत होते, परंतु त्यांनी तसे न करता भारत देशात राहून भारताचे व भारतातील लोकांचे सेवा करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठरवलेले होते व ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते सदैव प्रयत्न करत होते आणि आत्ता देखील प्रयत्न करत आहे. पुढे पहा, देअरफॉर आय प्लंज्ड इनटू ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज. इट वॉज a period of renaissance for me. We used to discuss about relativity, Big Bang, aesthetics, literature, philosophy, economics and many other subjects every day until late into the night. My cupboard was full of books on a variety of topics. It is only because of the human curiosity that we have been able to make such a great progress in science and technology and social sciences. आणि लेखकांनी सर्व शाखेमध्ये स्वतःला झोकून दिलेले होते आणि लेखक व त्यांचे सहकारी हे दररोज रात्री सापेक्षता, बिग बँग, साहित्य, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र या अशा अनेक विषयावरती चर्चा करत असायचे. आणि लेखकांच्या घरातील कबर्ड म्हणजेच कपाट हे नेहमी बुक्सने भरलेले असायचे. आणि लेखकांच्या मते केवळ मानवाच्या इच्छेमुळेच किंवा उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये आत्तापर्यंतची सर्व प्रगती करू शकलेलो आहोत. पुढे पहा, आय हॅव ए नंबर ऑफ लिमिटेशन्स बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियासिटी, humility and humanity, that is concern for our fellow human beings. I learned these values during my IIT days. I also become a firm believer in rationalism and equality for all the caste, creeds, races, genders and religions. I started treating nature as God and humanity
ॲज रिलिजन. आणि लेखक सांगतात की त्यांना त्यांच्याजवळ असणाऱ्या क्युरियासिटी म्हणजेच उत्सुकता आणि ह्युमिलिटी म्हणजेच नम्रता व ह्युमॅनिटी मानवता या गोष्टींचा अभिमान तर आहेच. व IITमध्ये शिक्षण घेत असताना लेखकांना सर्व जाती, पंथ, वंश व लिंग, धर्म यांच्यातील समानता दिसून आली आणि त्यावरती त्यांचा विश्वास दृढ झालेला होता. आणि त्याचप्रमाणे लेखक हे निसर्गाला देव मानू लागले होते व मानवतेलाच धर्म मानू लागलेले होते. ते कास्ट वगैरे मानत नव्हते. पुढे पहा. आय पास्ड फ्रॉम IIT, जॉइन्ड ए नॉन व्हायलेंट सोशल मूवमेंट फॉर ट्रायबल्स with Sarvodaya, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, come back to Mumbai, was jobless for a while, worked for rupees 125 per month to supervise workers at the night shift in a mechanical workshop, changed 13 houses in Mumbai, and finally settled on information technology as my career. I spent 32 years in information technology. आणि लेखक अच्युत गोडबोले हे IITमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदिवासी लोकांसाठी असणाऱ्या सर्वोदय या अहिंसक सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झाले होते. आणि त्याचप्रमाणे ते शांततेसाठी केलेल्या सत्याग्रहादरम्यान देखील सहभागी झाले होते. आणि त्या कारणामुळे त्यांना 10 दिवस तुरुंगात देखील जावे लागलेले होते. आणि त्या तुरुंगात जाऊन आल्यानंतर ते मुंबई येथे आले व एका मेकॅनिक वर्कशॉपमध्ये रात्री ड्युटीवर असणाऱ्या कामगारांना देखरेखीसाठी त्यांनी जॉब सुरू केला होता. आणि 125 रुपये प्रति महिना पगारीवर त्यांनी काम सुरू केले होते. आणि मुंबईमध्ये राहत असताना लेखकांनी अंदाजे जवळपास 13 ठिकाणची घरे चेंज केली होती, बदलली होती. व शेवटी त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या करिअरमध्ये यश मिळवले व तिथेच ते स्थिरावले होते. सुमारे 32 म्हणजे 32 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये लेखकांनी जॉब केलेला आहे. पुढे पहा. आउट ऑफ विच आय वॉज ए चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑर MD or the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. लेखक अच्युत गोडबोले हे त्यांच्या करिअरमधील 32 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करत होते. आणि 32 पैकी 23 वर्ष बाहेरील देशामध्ये जॉबसाठी गेलेले होते. आणि त्यामध्ये अमेरिकेत 6, युरोपमध्ये 3, जपान व ऑस्ट्रेलियामध्ये 1 कार्यालय असलेल्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यासोबत कार्यकारी संचालक आणि सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. आय हॅड to travel all over the globes around 150 times for business during this period. I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata MC Graw-Hill and then translated into Chinese for global distribution. आणि लेखक अच्युत गोडबोले यांना जॉब किंवा बिझनेसच्या कामानिमित्त 150 वेळा जगभर प्रवास करावा लागलेला होता. आणि लेखकांनी माहिती तंत्रज्ञान या विषयावरती 500 ते 700 पानांची प्रत्येकी 4 पुस्तके लिहिलेली आहेत. आणि ती पुस्तके टाटा मॅकग्रॉ-हिल या संस्थेने प्रकाशित केलेली आहेत व ती पुस्तके चायनीज भाषेत देखील आता भाषांतरित केलेली आहेत. पुढे पहा. I learned a lot of things when I was running these large companies. The first one was the importance of teamwork. In today's world, nothing is possible without teamwork. You cannot be successful if you are a loner and an egoistic person. Secondly, you need to lead from the front by setting a good example in front of your staff.
Third was that you need to treat your subordinates and your colleagues as friends. मोठमोठ्या कंपन्यामध्ये काम करत असताना लेखक अच्युत गोडबोले हे बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलेले होते आणि लेखकांच्या मते कोणतीच गोष्ट ही टीमवर्कशिवाय होऊ शकत नाही किंवा त्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही आणि टीमवर्क हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबत लेखक सांगतात की तुमच्याकडे जर इगो म्हणजेच घमंड असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवू शकत नाही, अपयशी ठरू शकाल. आणि त्यासोबत लेखक अच्युत गोडबोले सांगतात की तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत कायम मैत्रीपूर्वक संबंध ठेवले पाहिजेत. पुढे पहा. इन माय करिअर आय मेड ए फ्यू मिस्टेक्स बट लर्न्ड ए लॉट अबाउट मोटिवेशन, being a good listener, target setting, and the art of delegation, which forms such an important part of today's management. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात की त्यांच्याकडून त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच चुका देखील झालेल्या आहेत, परंतु त्यातून ते बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील शिकलेल्या आहेत. आणि लेखक पुढे सांगतात की इतरांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करणे, चांगल्या लिस्नर म्हणजे श्रोता बनणे किंवा ध्येय निश्चित करणे यासारख्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी लेखकांना त्यांच्या करिअरच्या माध्यमातूनच शिकता आलेल्या आहेत. पहा पुढे. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव, दॅट इज टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट concerning human life and existence. Therefore, I gave up 2 offers of around 3 crores rupees per annum to become a writer. This is how my second inning as a writer in Marathi began. आणि लेखक अच्युत गोडबोले सांगतात की त्यांनी IT इंडस्ट्रीजमध्ये 32 वर्ष जॉब करून त्यांच्या आवडीच्या विषयाकडे म्हणजे करिअरकडे येण्याचे ठरवलेले होते आणि त्याचे आवडीचे करिअर म्हणजे वाचन व लेखन करणे हे त्यांचे आवडीचे करिअर होते. आणि या करिअरसाठी त्यांनी सुमारे 3 कोटी रुपयांचे ऑफर देखील सोडलेली होती आणि या करिअरमध्ये यायचे त्यांनी ठरवले होते, लिखाण आणि वाचन या करिअरमध्ये. पुढे पहा. आफ्टर दिस I have written about 34 books in Marathi. Most of them have become bestsellers with tens of thousands of copies sold for each. However, it is not the sale or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes इन द लाईव्स ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स. आणि लेखकांनी लेखनाला सुरुवात केल्यानंतर 34 पुस्तके ही मराठी भाषेत लिहिलेली आहेत आणि त्यापैकी बरेचशी पुस्तके ही बेस्ट सेलर्स म्हणजे सर्वाधिक विकली गेलेली आहेत. आणि लेखकांना पुस्तकांच्या विक्रीतून पैसे कमवण्यापेक्षा ती पुस्तके वाचून लाखो लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणायचे आहेत. पुढे पहा. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड ए बुक ऑन सायकोलॉजी Manath, hundreds have come out of depressions and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all afresh. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on science किमियाकार. आणि लेखक सांगतात की त्यांनी लिहिलेल्या मुसाफिर हे आत्मचरित्र व मानसशास्त्रातील मनात हे पुस्तक वाचल्यानंतर लाखो लोक हे नैराश्यातून बाहेर आलेले आहेत व 1 डझनपेक्षा अधिक लोक म्हणजेच 12पेक्षा जास्त लोक हे आत्महत्या करण्यापासून परावृत्त झालेले आहेत. पुढे पहा. माय बुक बोर्डरूम on management has created at least 20 successful entrepreneurs. Then there are hundreds who
टेल मी दॅट दे नाव कॅन अंडरस्टँड इकॉनॉमिक टाइम्स और NDTV प्रॉफिट आफ्टर रीडिंग माय बुक ऑन इकॉनॉमिक्स. अर्थात आणि लेखक अच्युत गोडबोले यांचे व्यवस्थापनावर आधारित लिहिलेले बोर्ड रूम हे या पुस्तकामुळे जवळपास 20 यशस्वी उद्योजक देखील तयार झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे लेखकांनी लिहिलेले अर्थात हे अर्थशास्त्रावरील पुस्तक वाचून बऱ्याचशा लोकांना NDTV प्रॉफिट व अर्थशास्त्र समजू लागलेले आहे. पुढे पहा. मेनी हॅव टर्नड टू मॅथमॅटिक्स गणिती. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, नाद वेद, इंग्लिश लिटरेचर, झापूरझा, पेंटिंग, कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म, लाइमलाइट and western music, symphony or books such as Genius series, रक्त or vitamins or अनर्थ. It is these reactions of thousands of readers and the feeling that I am touching the heart of thousands, if not lakhs of my readers, दॅट कीप मी गोईंग. आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी गणित हे गणित विषयासंबंधीचे पुस्तक लिहिलेले आहे. आणि त्याचप्रमाणे भारतीय संगीतावर आधारित नादवेद हे पुस्तक देखील लिहिलेले आहे. आणि त्यासोबत इंग्रजी साहित्याबद्दल झापूरझा हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. पेंटिंग संबंधी कॅनव्हास हे पुस्तक लिहिले आहे. आणि वेस्टर्न फिल्मसाठी त्यांनी लाइमलाइट हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि सिम्फोनी हे वेस्टर्न म्युझिकच्या संबंधातील एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे लेखकांनी बरीचशी पुस्तके लिहिली आहेत व त्या माध्यमातून हजारो वाचकांच्या मनाला त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि करत देखील आहेत. पुढे पहा. व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी? व्हेन आय लुक बॅक देअर आर ए नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज that I cherish and keep learning about even today. Some of these are thirst for knowledge, curiosity, humility, humanity, rationality, equality, teamwork, quest for excellence, never say die, thinking big. आणि या शेवटच्या पॅराग्राफमधून लेखक सांगतात की त्यांनी अनुभवलेले आयुष्यातील क्षण हे आपणासमोर सांगण्यामागचा उद्देश हा फक्त आपल्या सर्वांमध्ये चांगला बदल घडून यावा हाच आहे. आणि लेखक सांगतात की आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार आणखी बऱ्याचशा गोष्टी ते शिकत आहेत. आणि एखाद्या गोष्टीविषयी कुतूहलता किंवा ज्ञानाची आवड, नम्रता, मानवता, समानता, एकसंगता आणि चांगल्या गोष्टीचा शोध या सर्व गोष्टी लेखक आयुष्यात शिकत आहेत व आपल्यासारख्या वाचकांना प्रोत्साहन देतात. आणि त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला इतर गोष्टी देखील ते समजावून सांगत आहेत.